श्री संत तुकाराम महाराज सांगतात, दुःखवे आणि कांच्या दुःखे. म्हणजे स्वतःला दुःख झालं तर दुःखी होणारे सगळेच जण असतात, पण दुसऱ्यांना ज्यावेळी दुःख होतं त्यावेळी आपल्या मनात सहानुभूती निर्माण होते. ह्याचा अर्थ आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या पुढे जातो, लोकांच्या सुखदुःखाशी समरस व्हायला लागतो. तर हा सामान्य धर्म आहे, आणि तो फक्त सामान्य माणसांसाठीच नाही, तर भागवताच्या 4थ्या स्कंदात त्याने असं सांगितलं की चारी वेदांचा ज्ञाता आणि समदर्शी जरी असेल आणि त्याला जर पुढच्याचे दुःख दिसत नसतील तर त्याचं वेदज्ञान निष्फळ आहे. एवढी या धर्माची महती आहे. हा काय करतो, आपल्या देहाशी चिकटून असलेली अहमता, ममता, म्हणजे स्वतःपुरतंच, ह्यापासून आपल्याला हळूहळू बाहेर काढतो. त्यानंतर येतो परमधर्म. हा परमधर्म काय आहे, तर याचा विचार आपल्या सगळ्यांना ज्यांनी जन्म दिलेला आहे त्या ब्रह्मदेवानं केला. सगळी शास्त्र वगैरे पाहिली आणि ब्रह्मदेवानं असा निर्णय काढला की भगवंतांचं नामस्मरण हाच परमधर्म होय. तर सामान्य धर्म आपल्याला आपल्या व्यक्तित्वातून बाजूला काढतो, अहमता ममतेपासून बाजूला काढतो, आणि परमधर्म जो आहे तो आपल्याला भगवंतांशी एकरूप व्हायला मदत करतो.